नमस्कार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मागच्या वेबिनारमध्ये मी सांगितलं आणि मी परत परत सांगत असतो की रिलेशनशिप मॅनेजमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट, बिकॉज रिलेशनशिप इज नथिंग बट लिडरशिप. कारण रिलेशनशिप जी असते ना, म्हणजेच माणसं जोडणं, ही जी महत्त्वाची गोष्ट आहे ना, तीच तुमच्या लिडरशिपला फायदेशीर पडते. किंवा तुम्हाला करिअरमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये कुठेही तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर माणसं जोडणं ही कला ही आपल्याला अवगत झालीच पाहिजे. म्हणून रिलेशनशिप मॅनेजमेंट हा मी जो मुद्दा मुख्य करून घेतलेला आहे तो त्याच्यासाठीच घेतलेला आहे. आता मागच्या वेळी मी सांगितलं की रिलेशनशिप चांगली करायची असेल तर काय केलं पाहिजे, असं मी निरनिराळ्या गोष्टी सांगत आलो आतापर्यंत. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की एक नीतिमूल्य आणि जीवनमूल्य ह्याच्यातलं मी फरक सांगितला. कारण नीतिमूल्य ही बदलत असतं असं मी सांगितलं मागच्या वेळेला. जसा वेळ बदलते, पिढी बदलते, लोकेशन्स बदलतात, धर्म, जात, या सगळ्या गोष्टी जशा बदलत जातात तशा नीतिमूल्य बदलत जातात. पण सद्गुरूंनी जे सांगितलं आहे जीवनमूल्य म्हणजे व्हॅल्यूज ऑफ लाईफ, ह्या मात्र कधीच बदलत नाही. कारण सद्गुरूंनी ह्या ज्या व्हॅल्यूज ऑफ लाईफ सांगितल्या आहेत त्या म्हणजे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतज्ञता, या 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज ऑफ लाईफ आहेत या कधी न बदलणाऱ्या आहेत. का? कारण ते निसर्गाच्या नियमावर अवलंबून आहेत आणि निसर्गाची सुसंगत असे आहेत, त्यामुळे ते बदलत नाहीत. निसर्गाचे नियम किंवा निसर्ग हा कधीच बदलत नसतो, त्यामुळे त्याचे नियम आपल्याला कायम इटर्नल आहेत. तशा या व्हॅल्यूज ऑफ लाईफ हे सुद्धा आपल्यासाठी इटर्नल आहेत. आणि या व्हॅल्यूज ऑफ लाईफ या खूप महत्त्वाच्या आहेत. मी सांगितलं एका सायंटिस्टने असं म्हटलेलं आहे की इट इज नॉट इनफ दॅट यू बिकम अ मॅन ऑफ सक्सेस, बट यू शूड बिकम अ मॅन ऑफ व्हॅल्यूज. हे मी मागच्या वेळेस सांगितलं. म्हणून मॅन ऑफ व्हॅल्यूज इज खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्याच्याकडे व्हॅल्यूज आहेत ना तोच खरा सक्सेसफुल होऊ शकतो. नाहीतर सक्सेस हा टेम्पररी राहतो, लक्षात ठेवायचं. माणसं सक्सेसफुल होतात पण ती टेम्पररी सक्सेस होतात, परमनंट सक्सेस त्यांना मिळत नाही. आणि सक्सेसबरोबर जे समाधान मिळालं पाहिजे ते पण त्यांना मिळत नाही. म्हणून व्हॅल्यूज ऑफ लाईफ याला खूप सद्गुरूंनी महत्त्व दिलेलं आहे. म्हणून मी त्या थोड्या थोड्या तुम्हाला तर सांगायचं सुरुवात करतो आहे. आणि ते सांगता सांगताच रिलेशनशिप कशी आपण ठेवली पाहिजे हे पण मी सांगणार आहे. तर सुरुवात मी केली समतेने. आणि मी समता म्हणजे काय सांगितलं, समता ही दर्शनात आहे. आणि लोक जे समजतात की समता म्हणजे सगळे सारखे, असं सद्गुरूंनी सांगितलं नाही आहे. सगळे सारखे असूच शकत नाहीत. जरी माणूस म्हणून सगळे सारखे असले तरी प्रत्येकाला मान त्याच्या योग्यतेप्रमाणेच मिळतो, हे सत्य आहे. त्यामुळे समता म्हणजे काय, दर्शनामध्ये समता आहे. समदर्शन असा सद्गुरू शब्द वापरला आहे. म्हणजे प्रत्येकजण, मग तो कुठल्याही क्लासचा असू दे, कुठल्याही स्टेटसचा असू दे, तो माणूस हा पहिला आहे. आणि त्या माणसाला माणुसकीने वागवणं हे दुसरं महत्त्वाचं काम. म्हणून माणूस म्हणून प्रत्येकाकडे पाहणं म्हणजे समता, हे लक्षात ठेवायचं. आणि मग आपोआप माणुसकीने वागवणं म्हणजे सभ्यता ही आपोआप येतेच. म्हणून माणूस म्हणून पाहणं हे खूप गरजेचं असतं. पण आपण तसे पाहत नाही. आपण माणूस कुठल्या धर्माचा म्हणून बघतो, कुठल्या जातीचा बघतो, कोणी आपल्याला त्याच्या पूर्वग्रहापासून बघतो आपण की ह्यांनी आपल्याला त्रास दिलेला असतो वगैरे वगैरे वगैरे. आपण निरनिराळ्या गोष्टीतनं माणसाकडे बघत असतो, पण माणूस म्हणून बघत नाही त्याच्याकडे. आणि त्यामुळे माणूस म्हणून बघितलं नाही तर पुढली जी व्हॅल्यू आहे की सभ्यता, ती कधीच आपल्याकडे येणार नाही. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलं की समदर्शन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, प्रत्येकजण एकदम
छोट्या माणसापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकजण दर्शनामध्ये माणूस म्हणून पाहता आलं पाहिजे. ह्याला समदर्शन म्हणतात. आणि प्रत्येकाचा मान हा जरा वेगळा असतो. तो मी सांगितलं योग्यतेप्रमाणे असतो. आणि योग्यता कशी ठरते, तर गुणवत्ता प्लस उपयुक्तता म्हणजे योग्यता. नुसती गुणवत्ता आहे आणि उपयुक्तता नाही तर योग्यता नसते. समजलं. म्हणून गुणवत्ता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या गुणवत्तेचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होत असेल तर तो उपयुक्त असतो आणि मग तो खरा योग्यता त्याची त्याच्यावरनं ठरते. त्यामुळे प्रत्येकाची योग्यता वेगळी. त्यामुळे प्रत्येकाला जो समाजामध्ये मान मिळतो हा मान पण वेगळा असतो, लक्षात ठेवायचं. आणि हे होणारच, याच्या बाबतीत आपण शंका ठेवू नये. पण याचा अर्थ जो गरीब माणूस आहे, जो कमी शिकलेला आहे, खालच्या पातळीवर काम करतो आहे, अशा माणसांना मानच द्यायचा नाही. त्यांना कुत्र्यासारखं वागवायचं, त्याला तुडवणं, त्याला वाईट तऱ्हेनं वागवणं हे अपेक्षित नाही आहे. त्याला पण त्याचा योग्य मान सन्मान आपण ठेवला पाहिजे. म्हणून मी मागच्या वेळेला एक स्टेटमेंट केलं की आजकालची मोठी मोठी माणसं कुत्र्यांना माणसासारखी वागवतात आणि माणसाला कुत्र्यासारखी वागवतात. हे खूप मोठं स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. आणि आपण ते पाहत असतो. कुत्र्यांना मुलासारखे जपतात, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्यांच्या मुलाला काहीच मदत करत नाहीत. तर हे उपयोगाचं नाही. म्हणून सांगायचा मतलब की समता हा खूप महत्त्वाचा गुण आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं अजून एक सांगतो ह्याच्यामध्ये की आपल्याला जेव्हा नवीन माणूस भेटतो, कुठलाही माणूस मग तो नवीन असला की आपल्याला तो आवडतो लगेच. बघा ना, कुठली बाई तुम्हाला भेटली, कुठलाही माणूस भेटला की तुम्ही म्हणता काय छान आहे ना बाई, चांगली बाई आहे, किती चांगला माणूस आहे हा, चांगलं कुटुंब आहे, असं आपण लगेच म्हणतो. याला कारण काय असतं, कारण जेव्हा आपण त्याला पाहतो तेव्हा त्याला माणूस म्हणून पहिलं पाहतो आपण. त्याच्यावरचे जे संस्कार असतात, त्याचा स्वभाव, त्याची वागणूक ह्याचा आपल्याला अंदाज आलेला नसतो. त्यामुळे आपल्याला तो माणूस म्हणून आपण बघितल्यामुळे तो आपल्याला आवडतो. पण हे माणूस म्हणून बघणं हे फक्त सुरुवातीलाच असतं. म्हणून आपल्याला लगेच एखादा माणूस आवडतो. पण नंतर जेव्हा तुम्ही त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये यायला लागतात तेव्हा त्याचे संस्कार काय आहेत, तो कसा बोलतो, कसा वागतो, सगळ्या गोष्टी, त्याचा स्वभाव काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला लागतात. आणि मग त्याचे दुर्गुण लक्षात यायला लागतात. गुण पण आणि दुर्गुण दोन्ही आपल्याला लक्षात यायला लागतात. आणि हळूहळू ते दुर्गुण आपल्याला जाचायला लागतात. दुर्गुण नकोसे वाटायला लागतात. मग त्याचा सहवास आपल्याला नकोसा वाटायला लागतो. मग त्याच्यातनं गैरसमज निर्माण होतात. मग त्याच्यातनं पूर्वग्रह आणि ह्या गोष्टी सगळ्या निर्माण होऊन हळूहळू त्या माणसाची आपले संबंध बिघडत जातात. हे लक्षात ठेवा. म्हणजे जो माणूस आपण पाहता क्षणी म्हटलं होतं किती छान आहे, तोच माणूस काही दिवसांनी आपल्याला तो नकोसा होतो. का होतो असा? कारण सुरुवातीला तुम्ही त्याला फक्त माणूस म्हणून पाहता, पण नंतर त्या माणसाबरोबर त्याचे संस्कार येतात, त्या माणसाबरोबर त्याचे स्वभाव येतात, त्या माणसाबरोबर त्याचं बिहेवियर येतं. हे सगळं जेव्हा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला लागतं तेव्हा फ्रिक्शन व्हायला सुरुवात होते. आणि मग आपल्याला ते हवासा किंवा नकोसा वाटायला लागतो. तर सांगायचा मुद्दा हा की सुरुवातीला आपल्याला ते जाणवत नाही, पण नंतर जाणवतं. म्हणून ह्याचा अर्थ काय की आपल्याला रिलेशनशिप जर वाढवायची असेल तर तुम्ही जेव्हा सुरुवातीला आपल्याकडे पूर्वग्रह नसतात, आपण त्याच्याकडे फक्त माणूस म्हणून पाहत असतो, पण नंतर हळूहळू आपल्याला त्याच्या अनुभवामधनं एक पूर्वग्रह निर्माण होतो आणि आपलं ओपिनियन्स बायस्ड ओपिनियन व्हायला लागतात. आणि मग त्या चष्म्यामधूनच, बायस ओपिनियनच्या चष्म्यामधूनच आपण त्याकडे बघायला लागतो. आणि मग त्याची पुढली प्रत्येक त्याची बिहेवियर आपण पूर्वग्रहानुसार ते तोलत असतो आणि आपण त्याच्यावर जजमेंट करत असतो. आणि त्यामुळे समज किंवा गैरसमज आपले वाढत जातात आणि त्याच्यातनं रिलेशनशिप स्पॉईल होतात. म्हणून प्रत्येकाचे संस्कार वेगळे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. प्रत्येकजण माणूस हा परफेक्ट, परिपूर्ण, सद्गुणांनी भरलेला असं असणं कठीण असतं. प्रत्येक माणसाकडे दुर्गुण असतात, सद्गुण दोन्ही असतात. कधीकधी त्याचे सद्गुण काही लोकांना दुर्गुण वाटत असतात, हे पण असतं. म्हणजे गुण हा सद्गुण आहे की दुर्गुण आहे
हे पण प्रत्येक माणसावर अवलंबून असतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एखादा माणूस, आता मी माझं एक उदाहरण देतो. आमच्या ओळखीमध्ये एक लग्न झालं. लग्नाच्या अगोदर तो जास्त बोलत नव्हता आणि बायको म्हणजे जी ठरलेली बायको होती ती खूप बोलायची. त्यामुळे लग्नाच्या अगोदर तिचं बोलणं तो ऐकून घ्यायचा आणि जास्त बोलत नव्हता. त्यामुळे मितभाषीपणा हा तिच्या दृष्टीने एक गुण होता, सद्गुण होता. काय मितभाषी आहे, जास्त कधीच बडबड करत नाही, पचपच करत नाही, शांत एकदम. त्यामुळे शांत हे असे त्याला सद्गुणाची रूपं बघायला मिळाली. लग्नानंतर काही वर्षानंतर, वर्ष पण नाही, हळूहळू तिला तो दुर्गुण वाटायला लागला. बोलतच नाही हो, माझा नवरा बोलतच नाही. म्हणजे बोलतच नाही हा लग्ना अगोदर सद्गुण वाटत होता, लग्नानंतर तो दुर्गुण वाटायला लागला. एखाद्या माणसाला माणसं गप्प बसलेली आवडतात आणि एखाद्या माणसाला खूप बोलणारी माणसं आवडतात. त्यामुळे पुन्हा सद्गुण कुठला दुर्गुण कुठला हा प्रत्येकावर अवलंबून असतो. त्याला काय त्याची आवड आहे त्याच्यावर अवलंबून असतो. म्हणून प्रत्येक माणूस हा वेगळा आहे हे माकी नक्की. प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई ही इतरांपेक्षा वेगळीच असणार. तिचे गुण वेगळे, तिचे सद्गुण वेगळे, प्रत्येक आवड निवड, बिहेवियर, चालणं बोलणं, प्रत्येक गोष्ट वेगळं असणार. ही विविधता ही निसर्गामध्ये आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, जरी समता म्हणजे माणूस म्हणून एक असले तरी प्रत्येक माणसामध्ये विविधता आहे. जशी निसर्गामध्ये विविधता आहे, निसर्गामध्ये बघा तुम्ही सगळी झाडं बघितली तरी प्रत्येक झाडाचा हिरवा रंग वेगळा असतो, त्याच्यामध्ये खूप विविधता असते. आणि ही विविधता हेच ऐश्वर आहे सद्गुरू म्हणतात. नाही तर मजा आली नसती. विविधता आहे, विविध रंग आहेत, विविध छटा आहेत, ह्याच्यामुळेच मजा येते. आणि माणसांमध्ये सुद्धा तसंच आहे, विविध स्वभावाच्या छटा आहेत. प्रत्येक माणूस वेगळा. काही प्रत्येक गोष्टीत एन्जॉय करतात, काही लोक प्रत्येक गोष्टीत दुःखी होऊन बसतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक माणसाच्या दृष्टीने वेगळी असते. म्हणून आवड निवड ही प्रत्येकाची वेगळी असते. म्हणून प्रत्येक माणसाबद्दल जेव्हा आपण ग्रह करून घेतो तेव्हा आपण आपल्या दृष्टीतून त्याच्याकडे बघतो. मला काय आवडतं या दृष्टीतून आपण दुसऱ्या माणसाकडे बघतो आणि इथेच आपण चुकतो. प्रत्येकाची एक वेगळी ठेवण असते, प्रत्येकाचा एक वेगळा स्वभाव असतो. तो आपण जर ॲक्सेप्ट केला तर आपल्याला कधीच त्रास होत नाही. तो कमी बोलतो ना तर कमी बोलतो, हे ॲक्सेप्ट केलं आपण. मग आपण त्याच्याकडनं अपेक्षा ठेवायची नाही की तो खूप बोलेल असं. मग त्याला बोलता करण्यासाठी आपण चांगलं बोलावं, कम्युनिकेशन आपलं वाढवावं त्याच्याशी. पण तो माणूस म्हणून वाईट नसतो हे लक्षात ठेवायचं. म्हणून समता म्हणजे सर्व माणूस जरी एक असले तरी प्रत्येक माणूस हा त्याच्या गुणांनी आणि वागणुकीने हा वेगळा असतो. हे जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करा तेव्हा तुम्ही सुखी व्हाल, तुमचं रिलेशनशिप चांगलं होईल. कधी हे ॲक्सेप्ट केलं तर. म्हणून तुम्ही पहिल्यांदा सद्गुरूंचा अमृत तुषार आहे, वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्यात खरं शहाणपण आहे. म्हणून वस्तुस्थिती काय आहे की हा असा आहे, मग ते तुम्ही ॲक्सेप्ट करायचं. हे जेवढं तुम्ही लवकर ॲक्सेप्ट कराल तेवढे तुमचे गैरसमज कमी होत जातील आणि मग तुमच्यामध्ये रिलेशनशिप चांगली होऊ शकते. एक लक्षात ठेवायचं. म्हणून स्वभाव हे वेगळे ही विविधता आहे, संस्कार वेगळे ही विविधता आहे. हे सगळं ऐश्वर आहे, निसर्गाचं ऐश्वर आहे हे सगळं. त्यामुळे आपण ह्या गोष्टी जर ॲक्सेप्ट केल्या तर आपलं रिलेशनशिप चांगलं होण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्ही कमी गैरसमज करून घेऊ नका. जगातील 99.9999% प्रॉब्लेम, मला खरं 100% बोलण्याचा मोह होतो आहे, 100% प्रॉब्लेम हे गैरसमजाने होत असतात. आणि ह्या गैरसमजावर उपाय एकच की आपण चांगले समज करून घेतले पाहिजे, दुसऱ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, दुसऱ्याची बाजू ऐकून घेतली पाहिजे. असं जर केलं तर आपल्या दृष्टीने आपल्याला कधीच रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आणि पुन्हा माणूस चुकतो, तुम्ही पण चुकता. त्यामुळे एखादा माणूस जर चुकत असेल तर त्याला समजावून घेऊन, त्याला जर आपण नीट समजावून सांगितलं आणि त्याची चूक सुधारली त्यांनी तर आपले रिलेशन खराब होण्याची शक्यताच नसते. म्हणून ह्या सर्व गोष्टी, समता जेव्हा म्हणतात आणि सभ्यता जेव्हा म्हणतात, या दोन सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
समता ही दृष्टी आहे, मी सांगितलं समता ही दृष्टी आहे. म्हणून ही दृष्टी कशी पाहिजे, क्लीन पाहिजे, आपली स्वच्छ दृष्टीने माणसाकडे पाहता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला त्या माणसाकडे स्वच्छ दृष्टीने पुन्हा बघता आलं पाहिजे. मागे काय झालं ह्याच्यावर जर तुम्ही पुढे काय ठरवणार असाल तर तुम्ही आयुष्यात फसून जाल. म्हणून पण सावध राहणं गरजेचं आहे. एखाद्या माणसाने जर तुम्हाला फसवलं असेल, पूर्वीच्या वेळी 2-4 वेळा फसवलं असेल किंवा एकदा जरी फसवलं असेल तरी तुम्ही सावध असणं गरजेचं आहे. पण ह्याचा अर्थ तो प्रत्येक वेळेला फसवेल असं पण नाही. मग अशा वेळी सावध तो सुखी, असं सद्गुरूंनी आपल्याला सिद्धांत दिलेला आहे. म्हणून सावध राहणं खूप गरजेचं असतं सगळीकडे. म्हणून समता ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर सद्गुरूंनी सभ्यता सांगितली. समतेवरनं सभ्यता निर्माण होते. समदर्शनातून किंवा माणूस म्हणून पाहिला की मग माणुसकीने वागणं शक्य होतं. म्हणून माणुसकीने वागणं म्हणजेच सभ्यता, असं सद्गुरूंनी सांगितलं. आता ह्या माणुसकीने वागण्यामध्ये मी अजून एक पैलू सांगितला, तो म्हणजे नम्रता. हा नम्रता एक महत्त्वाचा पैलू सभ्यता यामध्ये आहे. आणि नम्रता म्हणजे काय हो, नम्रता म्हणजे दुसऱ्यांशी नम्रपणे वागायचं. मागच्या वेळी मी एक वाक्य सांगितलं, आपण नेहमी ऐकतो की नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हा आपण शब्द वापरतो. हा परमार्थाच्या दृष्टीने आपण शब्द वापरला. पण नम्र झाला भूता तेने जोडिले सर्वांना, हा प्रपंच दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून जो नम्र असतो तो सगळ्यांना आवडतो. जो नम्र असतो तो सगळ्यांना आवडतो. जो अहंकारी असतो तो कोणालाही आवडत नाही. अहंकार हा कोणालाच आवडत नसतो. स्वतः अहंकारी असलो तरी दुसऱ्यांचा अहंकार आपल्याला खपत नसतो. म्हणून अहंकारी माणूस कोणालाच आवडणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण जर सर्वांना हवेहवेसे वाटले पाहिजे तर आपल्याला अहंकार आपला चेपला पाहिजे. अहंकार चेपायचा म्हणजे नम्रपणे वागायचं, साधी गोष्ट आहे. म्हणून सद्गुरूंनी जो अमृतशा मांडला आहे की दुसऱ्यांचा अहंकार जपा आणि स्वतःचा अहंकार चेपा, ह्याला खूप महत्त्वाचे त्याला कनोटेशन्स आहेत. दुसऱ्यांचा जपा म्हणजे वाढवा नाही, उगीच खोटं सांगून त्याचा अहंकार वाढवायचा नाही आहे. जपा म्हणजे त्याला योग्य तो मान द्या. त्याची कुठेही त्याला अपमान करणं, त्याचा सर्वांच्या समोर त्याची चुका दाखवणं, हे असल्या गोष्टी केल्याने त्याचा अपमान होतो आणि त्याचा मान ठेवला जात नाही. म्हणून प्रत्येकाला योग्य तो मान देणं, त्याच्या चुका असतील तर त्याला वेगळं सांगायचं. सद्गुरू नेहमी म्हणतात की कौतुक पब्लिकमध्ये करा आणि चुका प्रायव्हेटमध्ये सांगा. हे जे सद्गुरूंचं वाक्य आहे ना, हे आपल्याला जमलं पाहिजे. आपल्याला काय माहिती आहे, लोकांच्या चुका पब्लिकमध्ये काढण्यामध्ये खूप आनंद मिळतो. कारण तो पब्लिकली जेव्हा त्याला हे होतं, लोक बोलतात, तेव्हा आपल्याला नको तो आनंद होतो. तो आनंद खरा आनंद नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून पब्लिकली कौतुक करा आणि प्रायव्हेटली त्याच्या चुका सांगा. असं जर आपण केलं तर त्याचा मान राखण्याचा होईल, लक्षात ठेवा. मग कोणी असू दे, तो झाडूवाला असू दे किंवा पिऊन असू दे, क्लार्क असू दे, मॅनेजर असू दे, प्रत्येकाला अहंकार हा असतोच आणि हा अहंकार आपण जपला पाहिजे. आणि आपला चेपायचा म्हणजे काय, आपलं नको तेव्हा उफाळून बाहेर येत असतो अहंकार. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला अहंकार असा बाहेर येतो आणि जसं काय आपण ग्रेट म्हणून आपण लोकांना धडे शिकवत असतो. त्यामुळे आपला अहंकार बेताचा ठेवणं ह्याला चेपणं म्हणतात. म्हणजे अहंकार प्रत्येक वेळेला उफाळून बाहेर येता कामा नये. म्हणून आपण नम्र होणं हा सगळ्यात अहंकार चेपण्याचा एक मार्ग आहे. म्हणून स्वतः नम्र राहणं आणि दुसऱ्यांना मान देणं, हे जर तुम्ही जर करू शकला तर ॲक्शन तशी रिॲक्शन, म्हणजे तुम्हाला लोक मान द्यायला लागतील. म्हणजे तुम्ही जितकं लोकांना मान द्याल तेवढं तुमचा मान वाढत जाईल आयुष्यामध्ये. नम्रतेने कधीच वाईट होत नाही. पण नम्रता म्हणजे बावळटपणा नाही, लक्षात ठेवायचं. नम्रता म्हणजे कोणी येऊन टपलीत मारूनही जावे याला नम्रता म्हणत नाही. नम्रता म्हणजे आपण आपला आब राखून, आपला अहंकार चेपून, आपला अहंकार वरती यायला द्यायचा नाही आणि दुसऱ्यांचा अहंकार जपत जेव्हा आपण बिहेवियर करतो तेव्हा आपण खरे सक्सेसफुल होतो. म्हणून मी नेहमी म्हणतो की 2 माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा 2 इगोची टक्कर असते, लक्षात ठेवा. 2 इगो म्हणजे 2 अहंकार, ह्या 2 इगोची टक्कर असते. म्हणून ह्या 2 इगो बोलत असतात. 2 माणसं बोलतात म्हणजे 2 इगो बोलत असतात, लक्षात ठेवायचं. म्हणून हे इगो कंट्रोलमध्ये ठेवणं
कारण ते जाणं थोडंसं कठीण असतं. म्हणून त्याच्यामध्ये गो आहे, जो इगो जात नाही तो इगो. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे की जी जात, जात म्हणजे काय, जी जात नाही ती. इगो म्हणजे जो गो करत नाही तो इगो. म्हणून दोन इगोची टक्कर असते, लक्षात ठेवायची. आणि दोन इगोची जेव्हा टक्कर असते, दोन्ही इगो जर वाढत गेले तर मग त्याच्यामध्ये भांडणाचा कळस होतो. याच्यामध्ये दोघांनी आपले इगो जर कंट्रोलमध्ये ठेवले तर दोघांचा एकमेकांना हवेहवेसे वाटायला लागणार. म्हणून आपल्याला जर लोकांशी रिलेशनशिप वाढवायची असेल तर आपली इगो कंट्रोलमध्ये ठेवणं आणि दुसऱ्यांचा इगो जपणं यांनी आपण नेहमी सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की समता आणि सभ्यता दोन गोष्टी. समता म्हणजे दृष्टी आणि सभ्यता म्हणजे कृती, हे लक्षात ठेवायचं. कारण नुसतं माणूस म्हणून पाहिलं आणि माणूस म्हणून वागवलं नाही तर त्यात काय अर्थ नसतो. दोन्हीचा एक मिलाफ आहे आणि तो मिलाफ होणं खूप गरजेचं असतं असं सद्गुरू म्हणतात. त्याच्यानंतर मला आता आपण जसं सभ्यताकडे आलेलो आहोत तसं मला अजून एक त्याचा वेगळा पैलू सांगायचा आहे. ते म्हणजे स्त्रीच्या बाबतीत आपण सभ्य असलं पाहिजे. स्त्री सन्मान हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्त्री सन्मान. आणि बरोबर ह्या महिन्यामध्ये 8 मार्चला जागतिक महिला दिन आपण साजरा केला. आपण महिला दिन साजरे करतो पण महिला अजून दिनच राहिलेले आहेत. नुसता महिला दिन साजरे करून चालत नाही, तर महिलेला जो योग्य सन्मान तो कायमचा दिला गेला पाहिजे. म्हणून स्त्री सन्मान याला सद्गुरूंनी खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि सभ्यपणे वागणं याच्यामध्ये स्त्रीचा सन्मान करणं हा एक मोठा मुद्दा आहे. तो ह्या महिला दिनाच्या निमित्ताने मी आता मांडतो आहे. म्हणून प्रथम महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना माझ्या शुभेच्छा. आणि आता मी थोडंसं स्त्री सन्मानावर बोलणार आहे. स्त्री सन्मानावर आता बोलताना मला परवाचीच बातमी आपण बघितली की आता मॅटर्निटी लिव्ह 26 आठवडे केलेली आहे. आणि पूर्वीसुद्धा मुलींना संरक्षण देण्यासाठी बरेच कायदे आपण आणलेले आहेत. थोडक्यात काय की स्त्रीच्या हक्कासाठी आणि तिच्या संरक्षणासाठी आपण कायदे करतो आहोत, पण एवढ्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, लक्षात ठेवायचं. शेवटी स्त्रीला आपल्या कर्तव्याची, आपल्या अधिकाराची, आपल्या जबाबदारीची आणि आपल्या खबरदारीची जाणीव असली पाहिजे. मी बघा 4 गोष्टी सांगितल्या. तिला आपल्या हक्काची जाणीव पाहिजे, अधिकाराची जाणीव पाहिजे, तिला खबरदारीची पण जाणीव पाहिजे आणि जबाबदारीची जाणीव पाहिजे. आज हल्ली मी बघतो तरुणाईमध्ये जबाबदारी ही गोष्ट थोडीशी कमी होत चाललेली आहे. कारण जबाबदार वागणं कशाला म्हणतात किंवा कर्तव्य आपली जी असतात ती खूप महत्त्वाची असतात. आता आपण त्यांना मॅटर्निटी लिव्ह दिली, पण मुलींचं हल्ली असं बोलणं झालेलं आहे, ते करिअरमध्ये एवढे इंटरेस्टेड झालेले आहेत की त्यांना मूल होणं म्हणजे नकोसं झालेलं आहे. मूल म्हणजे त्यांच्या करिअरमधला अडथळा त्यांना वाटायला लागलेला आहे. म्हणून त्याला डिंक म्हणायला लागले हल्ली तरुणाई. डिंक म्हणजे काय, डबल इन्कम नो किड्स. आता हे सगळे जे वाक्प्रचार प्रचलित होत चाललेले आहेत, म्हणजे काय, डबल इन्कम, दोघांनी करिअरमध्ये पैसे कमवायचे आणि मजा करायची, किड्सची जबाबदारी आपल्याला नको. हे असं वागणं एक स्त्रीचं रिस्पॉन्सिबल वागणं नाही, लक्षात ठेवायचं. कारण स्त्रीला निसर्गाने काही महत्त्वाची कर्तव्य दिलेली आहेत आणि ती त्यांनी पाळली पाहिजे, नाही तर सामाजिक व्यवस्था नीट राहणार नाही. समाजाची सुरेख धारणा जी व्हायला पाहिजे ती होत नाही अशाने. म्हणून समाजामध्ये असलेल्या गोष्टींना आपण थारा देता कामा नये. म्हणून स्त्रीला आपल्या कर्तव्याची जाणीव पाहिजेच. ती या निसर्गाने जे काही देणग्या दिलेल्या आहेत किंवा जे काही तिच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं हे तिचं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ॲट द सेम टाईम तिचं कर्तव्य पूर्ण करताना पुरुषांनी तिला मदत करणं, तिचं कर्तव्य निभावून नेण्यासाठी पुरुषांनी तिला मदत करणं हे पुरुषाचं कर्तव्य आहे. म्हणून संरक्षणासाठी आपण कायदे केलेले आहेत आणि तिच्या हक्कासाठी कायदे केलेले आहेत, पण तिला कर्तव्याची पण जाणीव असली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अजून एक कायदा जो केला की स्त्रीवर जो अत्याचार होतो आहे तो समाजामध्ये होतो आहे, कुटुंबामध्ये होतो आहे
किंवा कॉर्पोरेट लेवलला होतो आहे. मग त्याच्यासाठी आपण कायदे केले की प्रत्येक कंपनीनी एक कमिटी फॉर्म करायची. हॅरेसमेंटसाठी जे स्त्रीला हॅरेसमेंट केलं जातं त्याच्यासाठी एक कमिटी फॉर्म करायचं असं लॉ निघालेलं आहे. आता परवाच एक बातमी अशी आली की त्या कंपनीचं CEO आणि फाउंडर डायरेक्टर ह्यांनीच अत्याचार केला. आता ह्यांना कोण विचारणार कमिटी? शेवटी आपली मानसिकता बदलणं हे खूप गरजेचं असतं. म्हणून ही जी गोष्ट आहे की किती कमिट्या तुम्ही जरी केल्या तर शेवटी पुरुषांनी आपली मानसिकता बदलणं आणि स्त्रीनी आपली जबाबदारी ओळखणं या दोन्हीतनंच ह्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतील असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा स्त्री सन्मान म्हणतो तेव्हा त्याला मी 6 गोष्टी सांगतो. स्त्री सन्मान म्हणजे काय? नुसतं सन्मान म्हणून कामं होत नाहीत. स्त्री सन्मानाला मी 6 गोष्टी सांगितल्या, त्या मी तुम्हाला सांगतो. स्त्रीच्या कष्टाची जाणीव, कष्टाची कदर करणं. बघा, स्त्रीच्या कष्टाची कदर करणं, स्त्रीच्या त्यागाची कदर करणं, स्त्रीच्या आरोग्याची कदर करणं, स्त्रीच्या आवडीनिवडीची कदर करणं आणि स्त्रीच्या कर्तृत्वाची कदर करणं, या 6ही गोष्टी पुरुषासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या पुरुषांनी ही आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे स्त्रीच्या बाबतीत, तरच त्यांनी स्त्री सन्मान केलं असं म्हणता येईल. मी काय काय सांगितलं? कष्टाची, त्यागाची, कर्तव्याची, आवडीनिवडीची, कर्तृत्वाची आणि भावनेची. म्हणजे एवढी आपण जर कदर केली स्त्रीची तरच आपण खरा स्त्रीचा सन्मान केल्यासारखं होईल, हे लक्षात ठेवायचं. आता पहिली जी गोष्ट मी सांगितली, स्त्रीच्या कष्टाची कदर म्हणजे काय की स्त्री ही करिअर गर्ल असू दे नाहीतर हाऊसवाईफ असू दे, तिच्यावर खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली असते. तिला घरचं बघायचं असतं, ऑफिसचं बघायचं असतं, मुलाकडे लक्ष द्यायला लागतं. अशा तिहेरी जबाबदाऱ्या आणि प्लस बाकीच्या गोष्टी तिला बघायला लागतात. त्यामुळे ह्या एवढ्या जबाबदाऱ्या तिने सांभाळणं, याच्यामध्ये पुरुषांनी 50% मदत आपण केली पाहिजे, तरच स्त्रीचा सन्मान राखण्यासारखं आहे. नाहीतर स्त्रीला कष्ट करत लावायचं आणि आपण नुसती मजा मारायची, याला काय अर्थ नाही आहे. म्हणून चूल आणि मूल हा जो विषय आहे, या विषयाला पूर्वी एक वेगळा संदर्भ होता. पूर्वी असं म्हणायचं की चूल आणि मूल हे मुलीचं काम आहे, हे पुरुषाचं काम नाही. पुरुषांनी पैसे कमवून आणून द्यायचे घरी आणि चूल आणि मूल पाहणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे किंवा स्त्रीची जबाबदारी आहे, असं पूर्वी होतं. पण जसजशी स्त्री शिक्षण घ्यायला लागली आणि स्त्री आपल्या करिअरमध्ये मोठी व्हायला लागली, कारण तिच्याकडे पण ते जे एज्युकेशनल व्हॅल्यू आहे तिचा उपयोग तिला पण करावा असं वाटतो आणि तिला पण करिअरमध्ये पुढे यावं असं वाटतं. तिच्या गुणांनासुद्धा कुठेतरी वाव मिळावा असं तिला वाटतं आणि ते आपण सहन केलंच पाहिजे आणि त्याला आपण काय म्हणतात त्याला खतपाणी घातलं पाहिजे. म्हणून स्त्रीला ही जी कष्ट करायला लागतात चूल आणि मूल, याच्यामध्ये पुरुषांनी पण जर हातभार लावला, चूल आणि मूल याच्यामध्ये जर दोन्ही हातभार लावला तर स्त्रीच्या कष्टाची कदर केल्यासारखं होईल. आमच्या एक ओळखीचं कपल आहे, ते अमेरिकेत असतं. आता अमेरिकेमध्ये कोणालाही कोणाची मदत नसते आणि त्यांना 2 मुलं, पण त्या दोघेही हाय लेवलला नोकरी करत आहेत. म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट लेवलला बायको आणि नवरा दोघेही वरच्या लेवलला काम करत आहेत. पण त्यांनी आपली जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. म्हणजे रात्रीचं जेवण एकाने करायचं, रात्रीला मुलांचा अभ्यास करण्याचं काम एकाने करायचं, सकाळी उठल्यानंतर डबे भरायचं काम एकाने, त्यांची तयारी करून घेण्याची काम एकाने त्यांना शाळेत पोचवण्याची जबाबदारी, अशी त्या दोघांनी आपली जबाबदारी वाटून घेतल्यामुळे त्यांचं कुटुंब खूप मजेत आहे आणि आनंदात आहेत. पण हेच जर फक्त सगळ्या गोष्टी जर बायकोवरच टाकल्या तर तो स्त्री सन्मान खचितच होऊ शकत नाही. म्हणून स्त्री सन्मानाचा रेफरन्स आजकालच्या जगामध्ये बदललेला आहे. पण आजकालच्या स्त्रियांना पण, म्हणजे मी दोन्ही बाजूने सांगतो, स्त्रियांना किचनची इंटरेस्टच नाही आहे. काही बाबा आपल्या नवऱ्याला करून घालणं ही जी आवड आहे ती पूर्णपणे गेलेली आहे. म्हणजे तुम्ही जरी शिकला असला आणि तुम्ही किती करिअरमध्ये पुढे गेला तरी काही गोष्टी आपण आपल्या कुटुंबामध्ये
एकमेकासाठी करायला पाहिजे याचं भान दोघांनाही पाहिजे. मी कितीतरी पुरुष बघितले की सुंदर जेवण करतात आणि कधी कधी बायकोला सांगतात तू आता आराम कर, मी करतो जेवण आज, असे करणारे पण पुरुष आहेत. पण बायकांना पण वाटलं पाहिजे की आपण काहीतरी नवऱ्याला चांगलं करून घालावं. रोज बाहेर खाण्यात काही अर्थ नसतो. पण हल्लीच्या बायकांना, हल्लीच्या काही काही मुली, मी सगळ्यांना म्हणत नाही, किचनमध्ये इंटरेस्टच नसतो. मी तर असं ऐकलं, एका मुलीने लग्नाच्या वेळेला सांगितलं की मला किचनची गरज नाही आहे, बेडरूम किती आहे सांगा. म्हणजे किचन नसलं तरी चालेल, सगळं बाहेरून मागवता येतं आणि आपण आरामात जेवू शकतो. पण शेवटी काय असतं माहिती आहे की एक स्वतः करून घालणं, ह्याच्यामध्ये जे एक प्रेम असतं आणि एकमेकांना खाऊ घालणं, एकमेकांना एकत्र जेवणं, ह्याच्यामध्ये जी मजा असते ना, ती बाहेरून जेवण आणण्यामध्ये नसते. त्यामुळे दोघांनी एकमेकांना हातभार लावत लावत आपण जे पूर्वी करत होतो तेच आता जर चालू ठेवलं आपण, तर घरामध्ये एक सुंदर वातावरण निर्मिती होते. एकत्र लोक बसून जेवतात, एकत्र बसून खातात, ह्यांनी एक मोठं चांगलं वातावरण निर्मिती आपल्या घरामध्ये होऊ शकते. म्हणून कष्टाची कदर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तिला खूप कष्ट असतात, म्हणजे बाळंतपण हे पण एक मोठं दिव्यातून तिला जायला लागतं बाईला, आणि ह्याची समज पुरुषाला असली पाहिजे. कारण एक बाळंतपण म्हणजे तिच्या शरीरामध्ये एवढे बदल झालेले असतात आणि त्या बदलाला तिला स्वीकार करायला लागतो. त्या बदलामुळे जे जे प्रॉब्लेम तिला आहेत ते ती सहन करत असते. त्यामुळे त्याची कदर असली पाहिजे आपल्याला. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की किती मुलं पाहिजे याला पण एक लिमिट आपण ठेवलं पाहिजे. सद्गुरूंनी ही 60 वर्षापूर्वी सांगितली गोष्ट की 1 किंवा 2 पुरे, हे सद्गुरूंनी 60 वर्षापूर्वी सांगितलं, जे आपण आता विचार करतो याचा. पण सद्गुरूंनी हा विचार का मांडला की संतती जास्त असली की दोन्ही बाजूनी वाईट असतं. एक म्हणजे स्त्रीचं आरोग्य धोक्यात येतं आणि मुलांना योग्य ते शिक्षण, योग्य ते संस्कार, योग्य ते त्यांची जडणघडण काही लक्ष दिलं जात नाही. म्हणून सर्व दृष्टीने अपत्य थोडक्यात कमी असलेलीच बरी असतात. पण त्याच्यातनं स्त्रीला काय काय भोगायला लागतं याची जाण आपल्या पुरुषांना असली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण काय होतं, पुरुषालासुद्धा काही गोष्टीचा त्याग करायला लागतो. नाही असं नाही की बाळंतपण असलं की 9 महिने सांभाळायचं, हे सगळं असतं त्यांना करायचं. पण त्याच्यातनं एक मूल आपल्याला जे मिळतं आणि त्याच्यातनं जो आनंद असतो, तो आनंद संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो. हे लक्षात घेऊन स्त्रीचा हा जो कष्ट आहे, स्त्रीचा हा त्याग आहे, याची आपण कदर करणं खूप गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यागाची कदर. आता त्याग म्हणजे काय, ती आपलं सगळं सोडून पुरुषाकडे येत असते. म्हणजे ह्याच्यावर आपण बरेच व्हॉट्सअपमध्ये मेसेज बघितलेले आहेत की एखादी मुलगी लग्न करून जेव्हा दुसऱ्या घरामध्ये येते, कुटुंबामध्ये येते, तेव्हा तिला सर्व गोष्टी, आपला अटॅचमेंट्स दूर करायला लागतात आणि तिला त्या नवीन कुटुंबामध्ये यायला लागतं. त्यामुळे नवीन कुटुंबामध्ये आल्यानंतर सर्वच बदलतं. चालीरीती बदलतात, त्यांचे रूढी परंपरा बदलतात, त्यांची खाण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, सगळं काही बदलत असतं. त्यामुळे नवीन घरामध्ये येऊन ॲडजस्ट होणं हे खूप मुलीसाठी कठीण असतं. आणि हल्लीच्या मुलींना तर जास्त कठीण होत गेलेलं आहे, कारण ते करिअरमध्ये सुद्धा असतात, नोकरी करून सगळं करत असतात. त्यामुळे अशा वेळेला स्त्रीची कदर करणं, स्त्री सन्मान म्हणजे पुरुषांनी आणि त्यांच्या घरच्या लोकांनी तिला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेण्यासाठी जे काही करायला लागेल ते तिने केलं पाहिजे. म्हणजे सासू म्हणा, सासरे म्हणा, दीर म्हणा किंवा नवरा, या सर्वांनी ही मुलगी आपल्याकडे आलेली आहे आणि ही मुलगी सगळं सोडून आलेली आहे आपल्याकडे. तिला ॲडजस्ट व्हायला वेळ लागणार आहे. तिला ॲडजस्ट करताना आपल्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी करणं, तिच्या पण काही आवडीनिवडी आपण ॲक्सेप्ट करणं, ह्या सर्व गोष्टी करून तिला जर तुम्ही आधार दिला आणि तिला जर आपल्या सामावून घेण्यासाठी जर प्रयत्न केला तर त्याच्यातनं लाँग टर्म रिलेशनशिप फॉर्म होते. पण सुरुवातीला आल्यापासून जर सासूनी आपली सासूची भूमिका पार पाडायला सुरुवात केली, तुला हे कळत नाही का, तुला आईवडिलांनी हेच शिकवलं आहे का, असल्या गोष्टी बोलायला सुरुवात केल्या, तर मग सासू नकुशी होऊन जाते. हल्ली तुम्ही सिरियल बघता, नकुशी ही होणं कधी होतात, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही. तसं ती नकुशी होऊन नये, हवी हवीशी व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून सासू नकोशी नको व्हायला पाहिजे,
ती हवीहवीशी व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि सासूला सून आणि सुनेला सासू हवीहवीशी वाटली पाहिजे. मी तर म्हणतो की आपल्या मुलीपेक्षाही सुनेची काळजी आईवडिलांनी जास्त घेतली पाहिजे, कारण ती सगळं सोडून तुमच्याकडे आलेली असते. आपलं नाव सोडून, आपलं सगळं सोडून, आपल्या घरची अटॅचमेंट. कारण शेवटी प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांची, मुलीला खूप अटॅचमेंट असते. आणि जेव्हा ती तिथून त्याग करते त्यांचा आणि इकडे येते, तेव्हा त्यांची अटॅचमेंट आणखीन मोठी होत असते, लक्षात ठेवा. एरवी मुलं नेहमी असल्यामुळे जेवढी अटॅचमेंट असते त्याच्यापेक्षाही जास्त अटॅचमेंट मुलीला आपल्या आईवडिलांची असते. हे लक्षात घेऊन त्याची कदर करणं म्हणजे स्त्री सन्मान. म्हणून मी नेहमी सांगतो, माझ्याकडे जेव्हा नवरा बायको येतात तेव्हा त्यांना मी नेहमी सांगतो की नवऱ्यानी आपल्या आईवडिलांपेक्षा बायकोच्या आईवडिलांची म्हणजेच आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, आणि मुलींनी आपल्या आईवडिलांपेक्षा आपल्या सासू सासऱ्यांची काळजी जास्तीत जास्त घेतली पाहिजे. याचा अर्थ काय, नवऱ्यानी त्याच्या आईवडिलांची आणि तिने नवऱ्याच्या आईवडिलांची जर काळजी घेतली तर ह्याच्यातनं एक चांगलं प्रेम घरामध्ये निर्माण होतं. कारण जावई माझा भला अशी जेव्हा आईवडील म्हणतात मुलीचे, तेव्हा आईवडिलांना खूप त्याच्यातनं आनंद मिळत असतो. पण जावई माझा भला आणि त्यावेळेला मुलीने सासू सासऱ्यांना वाईट टाकणं हे अपेक्षित नाही आहे. म्हणून दोन्ही आईवडिलांनी ह्या गोष्टी नीट पाहायला पाहिजे की आपली मुलगी सासू सासऱ्यांचं बरोबर करते की नाही, हे तिच्या आईवडिलांनी पाहणं खूप गरजेचं आहे. आणि यालाच शहाणपण म्हणतात, लक्षात ठेवा. काही मी असं ऐकलं, एकदा सासूला मुलींनी फोन केला, आपल्या आईला फोन केला की सासऱ्याकडे आमच्याकडे खूप माणसं येणार आहेत, तर मला काहीतरी करायचं आहे, तर मला सांग काय करायचं. तर तिने ॲडवाईस काय दिला, तू उगीच जास्त करू नका, सगळं तुझ्या अंगावर पडेल हळूहळू. असला ॲडवाईस कधी आईने आपल्या मुलीला द्यायचा नसतो. उलट तिला सासू सासऱ्यांचं जेवढं करता येईल तेवढं करायला शिकवलं पाहिजे, ज्याच्यातनं प्रेम निर्माण होतं, लक्षात ठेवा. कारण मुलींनी सासू सासऱ्यांना जिंकलं की मुलगी मुलाला आपोआप जिंकते, लक्षात ठेवेल. कारण मुलाला जिंकायला वेळ लागत नाही, कारण मुलाला तू आवडलेलीच असते. पण मुलाला आपल्या आईवडिलांची काळजी असते, आणि आपल्या आईवडिलांना जेव्हा तू सांभाळते तेव्हा त्याला खूप त्याच्यातनं धन्य वाटतं, आणि तो तुमच्याशी एकदम प्रेमाने वागायला सुरुवात करतो. म्हणून घरामध्ये आनंदी वातावरण करणं सोपं आहे. सद्गुरू म्हणतात एकदम सोपं आहे, फक्त शहाणपण पाहिजे. आणि शहाणपण पाहिजे म्हणजे काय की मुलींनी सासू सासऱ्यांची काळजी जास्त घ्यायची आणि मुलांनी आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची. असं जर केलं तर दोन कुटुंबाचं मिलन जे होतं ना, ते खूप सुंदर मिलन होतं, आणि त्या मिलनातनं नेहमी प्रेमच बाहेर पडतं. हे असं करणं शक्य आहे, कठीण काहीच नसतं, आणि हे केलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. माझ्या बाबतीत मी तेच केलं. मी माझ्या मिलनच्या आईवडिलांना जपायचो, त्यांना नेहमी जी काही मदत करता येईल ती करायचो. त्यामुळे मिलनला खूप बरं वाटायचं, आणि मिलन माझ्या आईवडिलांची एवढी काळजी घ्यायची की मला बरं वाटायचं. म्हणजे हे दोघांचं बरं वाटणं असतं ना, हेच खरं असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि हे जेव्हा खरं असतं ना, तेव्हा त्याच्यातनंच कुटुंबामध्ये एक जीवपणा येतो. नाहीतर हल्लीच्या मुली मी बघितलेत की नवीन कुटुंबामध्ये आले तरी असे वेगळे राहतात की जसं काय हे माझं घरच नाही, आणि आईवडिलांचं घर म्हणजेच माझं घर, अशा रीतीने वागतात. म्हणजे माझं काय याला हे नाही की स्वतःचा अकाउंट वेगळा ठेवणं ओके, पण हे पूर्वीच्या काळी होत नव्हतं. माझा आणि माझ्या बायकोचा अकाउंट एकच, जरी वेगळे असले तरी कोण पैसे कुठले काढतं आम्ही कधी बघत नव्हतो, किंवा कोणी एकमेकांचं असे पैसे वेगळे ठेवणं, माझे पैसे मी वापरणं, असल्या गोष्टी आमच्याकडे चालत नव्हत्या. कारण काय, एकच जीवपणा होता. हल्लीच्या काळात काय, माझा अकाउंट वेगळा, तुझा अकाउंट वेगळा, माझं नाव पण मी बदलायला तयार नसते, तेच नाव ठेवते जुनं. म्हणजे काहीच बदलायला तयार नाही, आणि तिला एकजीवपणा पाहिजे असतो, ते होऊ शकत नाही. म्हणून मुलींनी आता आपण ही ॲक्सेप्ट केलेली आहे पद्धत, म्हटल्यानंतर ती ॲक्सेप्ट करायची. उद्या पुढे मागे उलटं झालं तर आम्ही ॲक्सेप्ट करू, पुरुषांनी बाईकडे जायचं ठरलं उद्या तर तसं करता येईल. पण सांगायचा मुद्दा काय, आता जी परंपरा आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला आनंद पाहिजे असेल, कारण शेवटी नवरा बायको आणि मूल एवढं कुटुंब असू शकत नाही, आणि याच्यातनं आनंद निर्माण होऊ शकत नाही. म्हणून दोन कुटुंब एकत्र येणं हे खूप महत्त्वाचं आहे. दोन कुटुंब मी म्हणतो, म्हणजे मुलीचीच कुटुंब आणि मुलाचं कुटुंब, ह्या दोघांनी एकमेकांना सहकार्य, एकमेकांना मदत हे करणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यातनंच प्रेम फुलत जातं,
आणि आनंद वाढत जातो आणि संसार चांगला सुखाचा होतो. म्हणून आजकाल जे डायव्होर्सचं प्रमाण वाढत चाललं आहे याला हे एक कारण आहे की मुलगी आणि मुलगी एकजीव होत नाही नवीन कुटुंबामध्ये. आणि ते एकजीव होण्यासाठी जे काही सासू सासऱ्यांनी केलं पाहिजे किंवा नवऱ्यांनी केलं पाहिजे ते पण करत नाहीत. ते सर्व गोष्टी तिच्या आपल्या मनाप्रमाणे व्हावं अशी अपेक्षा करतात. मी असे बघितले सासू बोलताना, मी नाही का केलं, मी जेव्हा इथे आली तेव्हा मी सगळं माझ्या आवडी बदलल्या, माझ्या निवडी बदलल्या, मी सगळं या घराप्रमाणे शिकली, मग हिने शिकायला काय झालं. प्रत्येक वेळेला कम्पेअर करून उपयोग नाही. आताची पिढी वेगळी आहे. तुम्ही पूर्वी शिकलेल्या नसायच्या, तुम्ही कुठली नोकरी करत नव्हत्या. हल्लीची पिढी नोकरी पण करते, शिक्षण घेतलेलं आहे, हुशार आहेत. तर त्यांना त्यांच्या हुशारीचा पण उपयोग करता आला पाहिजे. म्हणून त्यांची आवड निवड काय आहे हे पाहणंसुद्धा तेवढीच गरजेचं असतं. म्हणून त्यांचा जो त्याग आहे हा पहिला ॲक्सेप्ट केला पाहिजे आपल्याला, की ती त्याग करून आपल्याकडे आलेली आहे, आपण तिच्या उपकार केलेले नाही आहे. नवऱ्याची बाजू अशी दाखवतात की आम्ही त्यांच्या उपकार केले, हिला घेऊन मुलीला मी लग्न करून तिच्यावर मी खूप मोठे उपकार केले. असले काय उपकार बिकार झालेले नसतात. उलट त्या मुलीच्या आईवडिलांनी तिला एवढं शिकून मोठं करून तुमच्या हातात दिली रेडीमेड, हे तुमचं नशीब आहे. त्यामुळे तुमचा जो मानसिकता आहे तुम्ही पहिली बदलली पाहिजे की ही मुलगी माझ्या घरात आलेली आहे, तिने सगळं त्याग करून आपली अटॅचमेंट सोडून इकडे आलेली आहे, तर तिला केवढं सुख देता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून सद्गुरूंनी प्रेमाची व्याख्या केली. काय व्याख्या केली की एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे नुसतं आकर्षण नाही, लक्षात ठेवायचं. हल्लीच्या मुलींना प्रेम म्हणजे आकर्षण झालेलं आहे. म्हणून प्रेम ही आकर्षण नाही, प्रेम ही कमिटमेंट आहे, लक्षात ठेवायची. प्रेम ही जबाबदारी आहे. प्रेम ही नुसतं आकर्षण नाही आहे. आकर्षण हे 1 वर्षापुरती राहतं, त्याच्यानंतर आकर्षण महत्त्वाचं नसतं. मग महत्त्वाचं असतं ती जबाबदारी, कर्तव्य, एकमेकांच्या प्रती सुखी करण्याची भावना, एकमेकांना कमिटमेंट देणं, एकमेकावर विश्वास ठेवणं, ह्या सर्व गोष्टी प्रेमामध्ये येतात, नुसतं आकर्षण येत नाही. म्हणून प्रेम म्हणजे आकर्षण अशी आपल्याकडे एक पद्धत झालेली आहे. म्हणून हल्ली लहान मुलं प्रेमात पडतात आणि आम्हाला येऊन सांगतात की मी तिच्याशी जगूच शकत नाही. आणि 1-2 वर्ष नाही गेली की पुन्हा येऊन आम्हाला सांगतात की तिच्याबरोबर जगूच शकत नाही. म्हणजे एवढा जो बदल होत असेल की तिच्याशिवाय मी जगू शकत नाही म्हणणारा माणूस तिच्याबरोबर मी राहू शकत नाही म्हणतो, काय अर्थ आहे? कसलं याला प्रेम म्हणतात? मी असं पण बघितलेलं आहे, कारण मला अनुभव खूप आहे काउन्सिलिंगचा. त्यामुळे मला अनुभवातून मी सांगतो तुम्हाला की आज एकाबरोबर प्रेम केलं, उद्या ते फिसकटलं की दुसऱ्यावर प्रेम करतात. प्रेम म्हणजे काय, आज इकडे घेतलं उद्या तिकडे घेतलं असं असतं का? म्हणजे प्रेम म्हणजे नुसतं आकर्षण असतं आणि या आकर्षणापायीच सगळेजण एकमेकाच्या जवळ जात असतात. आणि ह्याच्यातनंच मग डायव्होर्सचे प्रमाण जी वाढत चाललेली आहेत, कारण हे दोघे एकमेकांमध्ये एकजीव होत नाही आहेत. फक्त आकर्षण संपलं की मारामाऱ्या सुरू होतात त्यांच्या. म्हणून स्त्री सन्मान याच्यामध्ये मी सांगितलं, कष्टाची कदर केली पाहिजे, तिच्या त्यागाची कदर केली पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाची म्हणजे तिच्या भावनेची कदर केली पाहिजे. आज काय झालं माहिती आहे, स्त्रीच्या भावनेची कदर केली जात नाही आहे. मी अशी मुलं बघितलेली आहेत की मुलींना पटवणं हा एक वाक्प्रचार आलेला आहे. म्हणजे एक मजा म्हणून पटवणं, आणि तिच्या भावनांशी ते खेळतात आणि पटवलं, तिला वाटतं खरंच हा माझ्या प्रेमामध्ये आहे, पण ह्याचा उद्देश फक्त तिला पटवणं आणि मजा करणं असते. आणि तिला तो बोलताना जाणून देत नाही की माझं हे पटवणं एवढंच काम आहे. तो बोलताना असं बोलतो की जसं काही मी तुझ्यामध्ये गुंतलो आहे. आणि मग ती बिचारी गुंतत जाते आणि त्याच्यानंतर हा सरळ तिला सोडून जातो किंवा दुसऱ्या मुलीवर फिरतो. याच्यामुळे काय होतं माहिती आहे, तुम्ही तिच्या भावनांशी खेळता, हे लक्षात ठेवा. स्त्रीच्या भावनांशी खेळणं हे सर्वात मोठं दुष्कर्म आहे, लक्षात ठेवा. आणि त्याची फळं तुम्हाला भोगायलाच लागतात, हे लक्षात ठेवा. ॲक्शन तिथे रिॲक्शन आहेच. म्हणून तुम्ही कुठल्याही मुलगी असू दे, मग तिच्या भावनांशी आपण कधीच खेळायचं नाही. तुम्हाला खरं प्रेम असेल तर प्रेम करा. नुसतं पटवण्यासाठी, बेट मारण्यासाठी, बघा मी बेट मारून तिला पटवून दाखवतो, असल्या गोष्टी करण्याने तुम्ही तिच्या भावनेशी खेळत असतात. कारण नाही म्हटलं तरी स्त्री ही जास्त भावनिक असते आणि ती लवकर भावनेमध्ये फसते. त्यामुळे तिला असं फसवणं हे बरोबर नाही. मी कितीतरी मुलं बघितली आहेत, प्रेम करतात आणि जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा आईवडिलांच्या बाजूनी ऐकून घेतात
आईवडिलांना ठामपणे सांगू शकत नाही की मी या मुलीशी लग्न करणार म्हणून, आणि तेव्हा ते कच खातात आणि त्या मुलीला सोडून देतात. आणि या सोडल्यामुळे मुलीचा भावनेची कदर केली जात नाही. म्हणून आजकाल ही जी प्रेमं चाललेली आहेत, लहान लहान वयामध्ये प्रेम चाललेली आहेत, म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे. म्हणजे लहान मुलगीसुद्धा म्हणते की माझा बॉयफ्रेंड नाही म्हणून त्याला डिप्रेशन येतं. म्हणजे एका 5वीतली मुलगी सांगते की मला बॉयफ्रेंड नाही म्हणून मला डिप्रेशन आलं आहे. हे उपयोग नाही. यांनी काय झालं आहे माहिती आहे, बॉयफ्रेंड म्हणजे मजा झालेली आहे, आणि हे सगळं आकर्षणामुळे हे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले मोठे. आणि याचं सगळ्यांचं काय म्हणतात त्याला भोगायला लागतं, ते स्त्रीला भोगायला लागतं. कारण आपणच स्त्री जी असते ना ती स्त्रीला त्रास देत असते, लक्षात ठेवायचं. जर त्यांचं प्रेम जर त्यांचं बिस्कटलं तर त्या मुलीचं जास्त नुकसान होतं, आणि मुलीचं नुकसान करण्यामध्ये मुलीच आघाड्यावर असतात. त्यांच्याच आईवडील सगळे सांगतात की ती मुलगी बरी नाही, ही आहे ती नाही, किंवा काहीतरी घटस्फोट झाला समजा उद्या, तर त्या मुलीचा प्रॉब्लेम आहे असं धरलं जातं की मुलगीने बरोबर हँडल नाही केलं. शेवटी मुलीला दोष जास्त दिला जातो. हे असं करणं म्हणजे मुलींवर खूप अत्याचार करणं आहे. म्हणून शारीरिक अत्याचार होतातच आहेत, पण हे मानसिक अत्याचार पण खूप मुलींवर होत आहेत. हे होता कामा नये, आणि याच्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. आज जी पिढी आहे या पिढींनी ठरवलं पाहिजे की आपण मुलींच्या भावनाशी खेळायचं नाही. मैत्री ठेवा, आणि तुम्हाला योग्य वेळी जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही प्रेम सांगा, आणि लग्न करायला लागत नाही आईवडिलांची परमिशन घेऊन. तुम्हाला आईवडिलांच्या प्रमाणे जर डिसिजन घ्यायचं असेल तर आईवडिलांना विचारून घ्या सगळं. नाहीतर ह्याच्यातनं डायव्होर्सचे रेट वाढत चाललेले आहेत, आणि ह्याच्यातनं विवाहामध्ये खूप प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. म्हणजे आजकाल लग्न होतात त्याचे मारामाऱ्या दोन्ही साईडनी, आणि लग्न झाल्यानंतर ह्यांच्या दोघांत मारामाऱ्या, असं करून कुटुंब व्यवस्था ही खूप प्रॉब्लेमॅटिक झालेली आहे. म्हणून भावना ही जी महत्त्वाची आहे, कधीकधी मुलीसुद्धा भावनेशी खेळतात पुरुषांच्या. हे पण मी बघितलं आहे. ज्या सुंदर मुली असतात ते मुलांना असंच खेळवत असतात, इंटरेस्ट नसतो त्यांना, फक्त खेळवण्यामध्ये इंटरेस्ट असतो. म्हणून या दोन्ही गोष्टींनी वाईट आहेत. कधी मुलं चांगली असतात, कधी मुली पण तशा वाईट असतात. म्हणून आपण हे जे एकमेकांच्या भावनेशी खेळणं हे खूप धोक्याचं आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही तसे खेळला तर तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या भावनेशी खेळणारे सुद्धा मिळणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून या दुष्कर्मापासून आपण लांब राहिलं पाहिजे. म्हणून मुलींनी सावध राहणं हे जितकं गरजेचं आहे, तेवढंच मुलांनी त्यांना सावध न करणं हे पण महत्त्वाचं आहे. कारण मुलं त्यांना सावध करतात आणि हे सावध राहत नाहीत. म्हणून आपण सावध तो सुखी सद्गुरूंनी सांगितलं आहे की तरुण मुलींनी आपल्या भावनांशी खेळायला कोणाला द्यायचं नाही. म्हणून त्यांनी काही बाबतीत कुठेतरी आपण आपल्याला एक मर्यादा घातली पाहिजे वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. ही जर मर्यादा असेल ना तर कोण पुरुष तुमच्या वाट्याला येऊ शकत नाही. आज जे कॉर्पोरेटमध्ये आपण म्हणतो की स्त्रीवर अत्याचार होतात, स्त्रीवर हे होतं ते होतं, त्याच्यामध्ये स्त्रीनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पुरुषांनी हे न करणं हे आम्ही सांगतोच की पुरुषांनी हे करताच कामा नये कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण त्यांना त्यांच्या बायकोवर केलेलं आवडेल का, त्यामुळे त्यांनी हे दुसऱ्या मुलीवर करताच कामा नये. आणि ॲट द सेम टाईम मुलींनी पण अगळपगळ बोलणं, अगळपगळ वागणं, जबाबदारीने वागणं हे खूप महत्त्वाचं असतं. मी अशा किती मुली बघितल्या आहेत, म्हणजे बॉडी लँग्वेजमधूनच त्यांचं एक दरारा असतो. कोण त्याच्या जवळ जाऊ शकत नाही किंवा त्या जवळ यायला ते देणार नाही, इतकं ते डिस्टन्स बरोबर ठेवत असतात. काही मुलींना मी बघितलेले आहेत, बरोबर डिस्टन्स ठेवून असतात, हसत खेळत असतात, मजा करतील, सगळं करतील, पण एक डिस्टन्स ठेवून. कोणी हात ठेवला हळूच काढून घेतील फर्स्ट टाईम. कारण पहिल्यांदा जर तुम्ही एनकरेज केलं किंवा दुर्लक्ष केलं तर तो हात पुढे पुढे जाऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा हात जरी त्यांनी चुकून ठेवला असेल, कसाही ठेवला असेल, तरीसुद्धा आपण तो हात काढून ठेवायचा. त्याला कळतं की हिला आवडत नाही ते. म्हणून पहिल्यांदाच ॲक्शन घेणं, असं नाही की मी नंतर बघीन, सध्या असू दे, असं नाही. जसं जसं पुढे जात असेल तसं तुम्हाला मागे येणं कठीण जातं. म्हणून आपण अगळपगळ वागताच कामा नये. आपली देहबोली, आपलं बॉडी लँग्वेज अशी पाहिजे की पुढला माणसाची शामत होता कामा नये.
त्यामुळे हे वागणं शेवटी सर्वस्वी तुमच्यावर पण अवलंबून असतं. कारण मी अशा मुली बघितलेल्या आहेत की त्या मस्त वागतात, अशा की कोणाची टाप नसते त्यांच्या पुढे येण्याची, आणि तरीसुद्धा त्या ऑफिसमध्ये चांगल्या रीतीने काम करत असतात. म्हणून पुरुषसुद्धा बघत असतो काय रिॲक्शन होते ती, म्हणून रिॲक्शन फर्स्ट टाईमच द्यायची, आणि तीसुद्धा त्याचा अपमानास्पद द्यायची नाही. तुम्ही जर त्याचा अपमान केला तर तो दुःख धरून बसणार तुमच्यावर आणि तुम्हाला त्रास देणार. म्हणून काही मुलींना सवय असते, काय झालं की एक थवाडीत मारायची. कधी कधी तो मुलगा खरंच चांगला असतो, त्यांनी सहज तुम्हाला असं टॅप केलेलं असतं, त्याच्या मनात काही वाईट नसतं. पण अशा वेळेला जर तुम्ही त्याच्या थोबाडीत मारली किंवा दुसऱ्यांनी टॅप करून गेला आणि तुम्ही दुसऱ्याच्या थोबाडीत मारली तर त्याचा अपमान होत असतो. म्हणून अति करण्याचं कामं नाही, त्याला हळू बाजूला काढायचा. त्याला कळतं, तुम्ही जे मेसेज दिलेलं त्याला बरोबर कळतो, आणि मग तो पुढल्या तुमच्या वाट्याला येत नाही. त्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टी शहाणपणाच्या अधिष्ठानावर केल्या ना तर तुम्हाला पण त्रास होणार नाही ऑफिसमध्ये किंवा कुठेही. पण आपण हे शहाणपण दाखवत नाही, मुली पण दाखवत नाही आणि मुलं पण दाखवत नाहीत, आणि ह्याच्यातनंच प्रॉब्लेम निर्माण होतात. कारण आज काय झालं आहे की कॉर्पोरेटमध्ये जास्त वेळ जातो मुलींचा किंवा मुलांचा. एकत्र मुलं आणि मुली एकत्र असतात, ते जास्त वेळ असतात घरीपेक्षा, म्हणजे नवऱ्यापेक्षा जास्त ते आपल्या ऑफिसमधल्या लोकांबरोबर जास्त असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. म्हणून ह्याच्यावर पहिल्यापासून नजर ठेवणं, पहिल्यापासून त्याच्यावर लांब राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये पुरुषांनी पण तेवढंच केलं पाहिजे, कारण पुरुषांची पण घरी बायको असते, त्याला कळलं पाहिजे. त्यामुळे पुरुषांनी पण त्या बाबतीत थोडंसं काय म्हणतात त्याला लांब राहणंच पसंत केलं पाहिजे. कारण सहवासाने माणूस आवडतो कुठलाही, आणि नेहमी दुसरींची बायकोच आवडते आपल्याला. कारण मी मगाशी सांगितलं, कारण ती जवळ आल्याशिवाय आपल्याला कळत नाही की तिच्यामध्ये दुर्गुण काय आहेत ते. लांबून हसते चांगली, बोलते चांगली म्हणून तुम्हाला ती आवडली, किती छान आहे, नाही तर माझी बायको असं आपल्याला वाटतं. तसं नसतं, ती पण तशीच असते. तिच्या नवऱ्याला जाऊन विचारा, म्हणजे तुम्हाला कळेल काय ते. थोडक्यात काय की असं कोण रूपसुंदर गुणसुंदर असं कोण नसतं. त्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तो विषय आपण नंतर घेणारच आहोत. तेव्हा आता मी तुम्हाला एक केस स्टडी देणार आहे, म्हणजे खरी घडलेली. आमच्याकडे एक मालुसरे कपल आहे, त्यांचं घटस्फोटापर्यंत पोचलं होतं, पण ते जीवनविद्येमध्ये आले, त्यांनी सद्गुरूंचं ऐकलं सगळं, आणि मग त्यांच्यामध्ये जो बदल होत गेला ते एक सुंदर केस स्टडी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. ती बघा, त्याच्यातनं तुम्हाला बरंच काही समजेल. नमस्कार, मी विनोद मालुसरे, कम्प्युटर इंजिनियर आहे आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ही माझी सौभाग्यवती सौ शीतल विनोद मालुसरे. ही सिव्हिल इंजिनियर आहे आणि राईट्स लिमिटेड या गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये ती कार्यरत आहे. आम्ही या ठिकाणी आमच्या लग्नाच्या नंतरचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्याशी शेअर करणार आहोत. 2008 साली आम्ही विवाहबद्ध झालो, आणि त्यानंतर आमच्यामध्ये प्रेमसंवाद सुरू होण्याऐवजी वादविवादांची स्पर्धा जणू काही चालू झाली होती. सुरुवातीला हे वादविवाद फार छोटे वाटायचे, पण नंतर ते इतके वाढत गेले की आमच्या कुटुंबियांनासुद्धा या वादविवादामध्ये उतरावं लागलं, आणि दोन्ही कुटुंब अक्षरशः ह्या वादविवादामध्ये जवळजवळ 4 वर्ष भरडली गेली. या 4 वर्षामध्ये आमचं नातं अत्यंत पोकळ झालं. एकमेकाविषयी अनिष्ट विचार, एकमेकांविषयी राग, तिरस्कार, मत्सर, द्वेष ह्यानेच आम्ही जणू काही भरून गेलो होतो. आणि अक्षरशः घटस्फोट घ्यावा आणि मुक्त व्हावं असे विचार आमच्या दोघांच्या आणि कुटुंबियांच्या सुद्धा मनामध्ये सातत्याने घोळत होते. ज्यावेळेला सद्गुरूंचे लेक्चर्स आम्ही ऐकले, कोर्सेस केले, त्यावेळेला अक्षरशः आपण खूप मोठी चूक आपल्या आयुष्यामध्ये केलेली आहे याची जाणीव आम्हाला होऊ लागली. एकमेकांचा राग करणं, एकमेकांना तोडून बोलणं, एकमेकांचा अपमान करणं, एकमेकांच्या चुकांवर बोट ठेवणं, ही आमच्या ज्या जीवनाची पद्धत होती ती अतिशय चुकीची होती, आणि त्यामुळेच आम्हाला इतक्या मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागलं. आम्ही एक दिवस ही प्रवचनं ऐकताना एक दिवस आम्ही एकत्र बसलो आणि असाच विचार केला. सद्गुरूंचं प्रवचन चालू होतं. सद्गुरूंनी सिद्धांत सांगितला की माणसाला जे हवं असतं
तेच इतरांनासुद्धा हवं असतं. पण ते हवं असतं ते त्यांनी जर इतरांना दिलं तर ते त्याला मिळतं. या सिद्धांतावर आम्ही चिंतन करत असताना एक दिवस आम्ही पेपरमध्ये लिहून काढलं. आणि पेपरमध्ये लिहून काढताना माझ्याकडे एक पेपर होता आणि मी असं लिहून काढलं की मला जे काही हवं आहे माझ्या बायकोकडून ते मी सर्व लिहून काढलं आणि तिला माझ्याकडून जे काय हवं आहे ते तिने लिहून काढलं. आणि हे लिहून जेव्हा काढलं त्यावेळेस चमत्कार असा झाला, आम्ही बघितलं तर दोघांनाही जे हवं होतं एकमेकांकडून ते दोन्हीही सेम होतं. मग आम्हाला प्रश्न पडला की मग आम्हाला हे मिळत का नाही आहे. आणि मग सद्गुरू प्रवचनामध्ये पुढे सांगतात की तुम्हाला जे हवं असतं ते तुम्ही दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला ते मिळायला लागतं. आणि आम्ही हे करायचं ठरवलं. मग आम्ही केली ती म्हणजे सुखाची ॲग्रीमेंट. ही सुखाची ॲग्रीमेंट आम्ही एकमेकांमध्ये केली आणि ती अशी होती की मला जे हवं असं वाटतं ते मी हिला देणार आणि तिला जे वाटतं ते ती मला देणार. मग आम्ही काय करू लागलो, तर मला काय हवं होतं, मला तिच्याकडून मान सन्मान मिळावा अशी माझी इच्छा होती. तिला काय, तिलाही तेच हवं होतं. मग केलं काय आम्ही मुद्दामून प्रयत्नपूर्वक लोकांसमोर आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा एकमेकाला मानसन्मान देऊ लागलो, एकमेकाचा आदर करू लागलो, एकमेकाचं कौतुक लोकांमध्ये. आणि जर काही चूक झाली तर ती लोकांमध्ये न बोलता दुर्लक्षित करता आम्ही ती प्रायव्हेटमध्ये डिस्कस करू लागलो. म्हणजे आमची ही जी जीवनपद्धती आहे ती जीवनपद्धती आम्ही अशा प्रकारे बदलली की जेणेकरून आम्ही एकमेकांना सुखी करण्याची स्पर्धा घेऊ लागलो. पूर्वी आम्ही वादविवाद करण्याची स्पर्धा घेत होतो, पण आता आमच्यामध्ये स्पर्धा लागली की एकमेकाला सुखी करायचं. आणि एकमेकाला सुखी कसं करायचं, तर मला जे हवं आहे तेच तिला हवं आहे हे समजून तिला तो भरभरून देण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामध्ये जीवनविद्येने शिकवलेलं शहाणपण आम्हाला मोलाचं मार्गदर्शन ठरलं. कारण जीवनविद्येनेच आम्हाला ह्या टेक्निक सांगितल्या. मी आणि शीतल दोघंही US कॉन्फरन्स दर आठवड्याला ऐकायचो. त्यामध्ये दादांनी सुखी परिवाराचं जे पंचशील सांगितलेलं आहे त्यामध्ये संवाद, स्पर्श, स्वातंत्र्य, सहवास आणि सन्मान असे 5 स आम्हाला शिकवलेले आहेत. आणि हे इतक्या सुंदररीत्यांनी दादांनी शिकवले आहेत की आम्हाला डे टू डे लाईफमध्ये ते वापरता येतात. आणि आम्ही ते वापरत सद्गुरूंना ऐकत आम्ही अक्षरशः आमचं जीवन कधी पालटलं आणि आमच्या जीवनातून ते सर्व अनिष्ट विचार कधी गेले हे आम्हाला कळलंच नाही. आणि आता अशी वेळ आलेली आहे की आमची 2 कुटुंब होती, सासर आणि माहेर. पण आता 2 कुटुंब राहिलेली नाही, आता एकच कुटुंब झालेले आहे. सर्व माणसं हे एक दिलाने आणि एक कुटुंबातील असल्यासारखे वागतात. आज आमच्यातलं प्रेम इतकं सुंदर वाढलं आहे, रिलेशन इतकं डेव्हलप झालेलं आहे, इतकी बॉन्डिंग वाढलेली आहे की आज खरोखर आम्हाला जीवन जगत असताना, आमचा तर संसार सुखाचा झालाच, पण हे जीवन जगत असताना आम्हाला इतका आनंद मिळतो की खरंच बाहेर लोक बोलतात की लग्न झाल्यानंतर खूप कटकटी असतात, खूप दुःख असतात. पण खरं सांगू का, जीवनविद्येचं शहाणपण मिळालं ना की लग्न झाल्यानंतर खरोखरच खूप एन्जॉयमेंट असते, खूप आनंद असतो आणि तो लुटता येतो. पण तो लुटायचा कसा हे केवळ जीवनविद्याच सांगते. आणि एकमेकांना मनापासून जर तुम्ही सुखी करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा संसार हा खरोखरच खूप सुखाचा आणि आनंदाची होईल, याची तरी आम्हाला खात्री आहे, कारण आम्ही तो अनुभव घेतलेला आहे. आताच आपण विनोद मालुसरेंची आपण केस स्टडी बघितली, ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि असं आपण जर वागलं, एकमेकांना सुख देण्याचा प्रयत्न जर केला तर आपलं कुटुंब खूप सुंदर होऊ शकतं. याचं तुम्हाला एकच उदाहरण दिलं, पण अशी आमच्याकडे खूप उदाहरणं आहेत की सद्गुरूंची व्याख्या फक्त त्यांनी तंतोतंत पाळली. एकमेकांना सुखी करण्याची भावना, म्हणजे दोघांनी स्वतः सुखी व्हायचा प्रयत्न नाही का, दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तिने त्याला आणि त्याने तिला हे जर केलं तर कुटुंब खूप सुंदर रीतीने चालू शकतं आणि कुटुंबामध्ये सुख, समाधान, शांती मिळू शकते. हे तुम्हाला कळलंच असेल. आता पुढला आपला जो वेबिनार आहे तो 16 एप्रिलला आहे, सकाळी 10 वाजता. बघायला विसरू नका. याच्यामध्ये आता आपण पुढे जाणार आहोत हळूहळू.
स्त्री सन्मानावर सुद्धा मला अजून बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण सामंजस्यावर जाणार आहोत, सहिष्णुतेवर जाणार आहोत. त्यामुळे हा प्रत्येक विषय मी रिलेशनशिपच्या अँगलनी तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे आणि ह्याच्यातनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि हे शिकणं तुम्ही जर वापरलं तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित. नमस्कार.